जनाटे फ्रॉम जांभूळपाडा चेडोबा स्पोर्ट्स संघाकडून खेळतोय। विशालसाठी पुढे चेंडू दुसऱ्या हातासाठी जातोय। एक चांगले ऍक्शन पाहताना चेंडू यॉर्कर दिशेने मारण्यात 30 सरकार परशुराम पुढे सरसावतोय, मात्र नवनाथ यांच्या हातात चेंडू विशालला जातोय। एक धावणीचे वैयक्तिक आणि सांघिक खात्यावर खोलले जाते आणि विशाल एक धावेवर खेळतोय आणि सांघिक सुद्धा एक धाव येतोय। दोन चेंडू आहेत रोशन जनाटे यांच्याकडून। रोशन जनाटे पाहिले गेलं तर एक अतिशय कमी वयामध्ये त्याला संधी दिली गेली, ज्याप्रमाणे रतन जनाठे या संघाचे नेतृत्व करत होते त्याचाच मुलगा आपण पाहत होता। आता मात्र मोठा फटका मारा येतोय का, चेंडू जाईल का, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होते साडू आणि साडू यांनी झेल घेतलेला आहे। विशाल अशी कामगिरी केली आहे। पहिला झटका दिलाय विशालच्या रूपाने, विशाल टू विशाल आणि बाद होतोय तो विशाल। पहिला झटका, पहिला खंडर, पहिला झटका आणि पहिली तळा दिली जाते ती म्हणजे रावतेचा पाडा ए संघास, सॉरी मनीष। नक्कीच पहिलाच गडी बाद करत वाटोल्यासारखा प्रयत्न केला गेला। कोणी वाटोले केलं तर रोशन जनाठे, कोणाचं वाटोले केलं तर मनीष यांचं, मात्र झटका दिला गेला असं म्हणेन। पहिला गडी बाद गेला, 3 चेंडू टाकून एक गडी बाद, एक धाव, मात्र विशाल पुढे सरसावतो। आखडबाई चेंडू पुन्हा एकदा विशालच्या दिशेने चेंडू जातो, चेंडू कुठे जाईल तर अगदी जबरदस्त विशालचा उंची कमी मात्र खेळी जबरदस्त करतोय विशाल। हा चौकार असताच नक्कीच या वादळामध्ये 2 धावा एका हाताने वाचवल्या गेल्यात। धावसंख्येत दोन्ही वाढ केली गेली। धावसंख्या होते एक गडी बाद, धावसंख्या होते 3। विशाल उर्फ साडू चांगला झेल घेतला आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं। विशाल यांच्या फलंदाजीवर विशाल यांनी क्षेत्ररक्षण केलं गेलं। पुन्हा एकदा आखडूच्या प्रयत्न केला गेला, चेंडू दिशेने दाखवला जातोय पंच मडवी प्रमोद यांच्याकडून। दोन्ही हात समांतर रेषेत हवेत इशारा दिला जातोय। अतिरिक्त धाव दिली तर फक्त आणि फक्त एक धाव, धावसंख्या होते 4। विशालच्या पुढे चेंडू हातासाठी, आता मात्र चेंडू आकाशात उडतो, कोण घेईल झेल सोडत जाते 19-20 परशुराम घेईल की विकास, मात्र याच संधी साधा 2 धाव पूर्ण केल्या जाते। विशाल 2 धावा घेत आहेत, धावसंख्या पुढे सरसवली जाते। निश्चितच हा जर झेल झाला असता तर मोठा झटका दिला असता आणि खंडार पाडत गेलं असतं। राजापाडा ए संघामध्ये जीवनदान दिले आणि सोपं नसेल जीवनदान तर विशाल कामगिरी करताना आपण पाहिलेलं आहे, त्याला तुम्ही जीवनदान देताय, मात्र निश्चितच पुढे आपण पाहणार आहोत की जीवनदान किती सोपं आणि किती कठीण होणार आहे। धावसंख्या आपण पाहतोय एक गडी बाद, धावसंख्या होते 6। पुढे चेंडू रोशन यांचा, आता मात्र खांद्रा आपण जातोय, चेंडू लेग पाहिजे रूपाने चांगले क्षेत्ररक्षण केले जाते, क्षेत्ररक्षण करतोय मात्र एक धाव लेग पाहिजे रूपाने थांबू शकत नाही। षटक समाप्त होते, धावसंख्या 7 होते, एक गडी बाद। क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी रोशन जनाठे चेडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाकडून। क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण। 6 चेंडू आणि 7 धावा। विशाल उपस्थित असताना कोणत्या प्रकारे मोठा फटका मारू दिला नाही तो म्हणजे रोशन जनाठे यांनी। तर विजेता संघाने या ठिकाणी चिठ्ठ्यांचा कॉल केला जातोय। 4ही संघ या ठिकाणी उपस्थित व्हायचं, एक विजेता संघ लिहिला जाईल आणि घोटगाव संघ, त्यानंतर गणेशपुरी आणि कालच्या दिवसामध्ये आरबी नगर कुहे, तिन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षासमोर यायचं लॉच पाडण्यात येत आहेत। आता मात्र पाहणार तर विशाल गोलंदाज येतोय, विशाल साठी गोलंदाजी करताना विशाल रावटे आणि विशाल गोंड समोरासमोर लढणार आहेत। मात्र विशाल गोंड चांगली गोलंदाजी करेल का, निश्चितच चांगलं दारमदान दिलेलं आहे, चांगलं धुरा सांभाळण्यासाठी खांद्यावर एक जबाबदारी असेल आणि पुढे चेंडू हातासाठी विशाल। आता मात्र एक चांगलाच चेंडू सोडताना पाहतोय क्षेत्राच्या पुढे सरता विराज आणि एखाद्या कडेकडेपर्यंत एक धाव पूर्ण होते। क्या बात आहे, जबरदस्त। इथे मात्र
पाहणार आहोत. चिठ्ठ्यांचा कौल होतोय, जोड्या लावल्या जात आहेत, लॉस उडवले जात आहेत. कोण कोणाची जोडी लागली विजेता संघ असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. जिवलग ग्रुप, नित्यानंद आणि आरबी नगर. जिवलग मला माहिती होतं अशीच लागणार. आरबी स्पोर्ट्स आणि जिवलग ग्रुप निश्चितच विजय संघ हा नंतर खेळणार आहे. क्या बात आहे, जबरदस्त. आणि कोणत्याही प्रकारचं पाहणार आहोत. विजय संघ आणि नित्यानंद स्पोर्ट्स संघ समोरासमोर खेळतील. तत्पूर्वी पाहणार चांगली फलंदाजी करताना मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या होते 14. आपण स्ट्राईक एंडवर विशाल होता, मात्र आता पाहणार आहोत संदीप खुताडे आपल्या संघासाठी चांगले काम करायचे पुढे सरसावले जाते. आता मात्र फुलटॉस चेंडूवर चेंडू कुठे जावे हातात विसावतो का चेंडूशी त्याप्रमाणे खेळला गेला विरेज आणि बाद केला गेला तो म्हणजेच संदीप खुताडे. आणि जबरदस्त विराज कामगिरी करताना पाहतोय. तंबूत पाठवलं जात आहे संदीप खुताडे यांना विशाल यांच्या गोलंदाजीवर. आणि गोलंदाजी पाहता दुसरा झटका पुढील आपण पाहतोय विशालसाठी चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. विराज पुढे सरसावतोय, झेल होईल का? आणि निश्चितच हा सुद्धा झेल घेतला गेला. आता मात्र हॅट्रिक चान्स विशाल आणि संदीप यांची खरी संपूर्ण येते. विशाल टू विशाल, विशाल गोलंदाज आणि विशाल फलंदाज. क्या बात आहे, कमांड डीजे. आपण पाहणार आहोत विशाल नंतर पुढे एंटर केला जातो नवीन फलंदाज रोशन मोर. त्याने सुद्धा षटकार मारले होते, तोच रोशन मोर. धावसंख्या पाहतोय आतापर्यंत 3 गडी बाद, धावसंख्या 14. दुसरे षटक मार्गाचा दुसऱ्या षटकात 4 चेंडू हॅट्रिक चान्स असेल विकेटसाठी. आता मात्र ऑप्शन खेळगुणा चेंडू पुढे सरसावतोय महेंद्र आणि विश्वनाथ वरठा चांगले फेकी केली जाते. मात्र डोक्यावर उंची कमी विशाल यांची. दुसरी धाव घेतली जाते, तिसरी धावचा प्रयत्न सुद्धा झाला आहे आणि एका चेंडूवर 3 धावा. चेंडू डोक्यावरून गेला कोणत्या प्रकारे कनेक्ट चेंडू झाला नाही. धावसंख्येत तब्बल 2 वाढ होते. धावसंख्या होते आतापर्यंत 16. निश्चितच जर हा चेंडू चांगली फेकी झाले असते तर गडी गारद झाला असता, बाद झाला असता आणि भागीदारी तोडण्यास भाग पडला असता. मात्र विशाल चांगली कामगिरी तो गोलंदाजी मध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत, 1 षटकार आणि 9 धावा येतात. धावा 3 आहेत ना. चुकीची दुरुस्ती केली जाते. कॉम्प्युटर इथे त्यांनी 3 सांगितलेलं आहेत, मात्र बोलताना चुकी होते. धावसंख्येत वाढ होते 3 शी. धावसंख्या आपण पाहणार आहोत 17. आता मात्र खतरा निर्माण कोणासाठी होते. जबरदस्त खोदून काढायचे चेंडू चांगला क्षेत्ररक्षण नवनाथ त्याच्याकडून प्रयत्न केला होता. मात्र विराज पुन्हा एकदा धावून येते. 2 झेल टिपले होते विराजाने. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 वाढ होते. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या पाहता 19. माननीय श्री ग्रामपंचायत सरपंच साहेब गणेशपुरी यांचे सुद्धा आगमन झाले. गोवर्धन भोरी साहेब विनंती केली जाते आपण सुद्धा या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या व्यासपीठात शोभा वाढवायचा आहे आणि गणेशपुरी संघाचे समर्थक सरपंच साहेब या शिवसाई स्पोर्ट्स चषकामध्ये आपली उपस्थिती लाभलेली आहे आणि शिवसाई स्पोर्ट्स चषकाकडून आपलं स्वागत आणि सन्मान केला जातोय. कृपया प्लीज आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आता आपण 30 षटक हाताळण्यासाठी ज्या विराटची वाट पाहत होतो
आणि षटकार मारल्यास 100 रुपये पारितोषिक येते नायकू यांच्याकडून. आता माझा चेंडू पुन्हा एकदा विराज पुढे सरसावतोय, विशाल यांच्या हातात झेल पुढे सरसावते. क्या बात आहे, बाद केला जातोय. आता मात्र मोठा झटका होते रावताच्या पडा ए संघास. रावताच्या पडा संघासाठी प्रत्येक षटकाला 100 रुपये पारितोषिक अंबराजे ग्रामपंचायत नायकू यांच्याकडून. पहिल्या षटकात 100 रुपये पारितोषिक लागलेला आहे. आता मात्र पाहणार आहोत बाद होतोय गणेश नंतर विकास इंटर नवीन फलंदाज केला जातोय. मात्र विराज चांगली कामगिरी करतोय. प्रत्येक आतापर्यंत 2 झेल सुद्धा टिपले होते विराजाने. मात्र विराज यांच्या षटकामध्ये झेल टिपतोय विशाल आणि हुक फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. ज्याप्रमाणे विशाल गोलंदाजी करत होता आणि विशालच्या गोलंदाजावर 2 झेल टिपले गेले विराज यांनी आणि बारी आली ती म्हणजेच गोलंदाजीसाठी विराज आणि विराजच्या गोलंदाजीवर झेल टिपतोय विशाल. जशाचं तसे उत्तर देताना जर तू जर गोलंदाजी करत असशील तर निश्चितच मी तुला साथ देईन. त्याचप्रमाणे साथ दिले विशाल आणि गडी बाद झाला तो म्हणजे गणेश गडक. आता मध्ये आखडे चेंडू पुन्हा एकदा विशालसाठी असेल. क्षेत्ररक्षण जबरदस्त वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न, माझा चेंडू हातातून निषेधतोय. विकास पुढे सरसावतोय. तोपर्यंत 2 धावा येता येतं गचाल क्षेत्ररक्षण केलं जाते. धाव संख्येत 2 वाढ होते. धाव संख्या होते 21. आता मात्र पाहणार आहोत धाव संख्या 21 होते. चांगली गोलंदाजी विराज वरठा यांच्याकडून केली जाते. पुन्हा एकदा हा पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. थोडासा लॉलीपॉप चेंडू होतोय. क्षेत्ररक्षण केले जाते एका हाताने. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण होतोय शिवनाथ यांच्याकडून. मात्र फेकी खराब केली जाते आणि क्षेत्ररक्षक रोशन सुद्धा आपली चूक दाखवतोय आणि धाव संख्या होते 3 ने पुढे सरसावते. धाव संख्या पाहणार आहोत 24. क्या बात, जबरदस्त. मात्र एका हाताने चांगला चेंडू कनेक्ट केला होता. फेकी थोडीशी चांगली झाली होती. मात्र कनेक्ट करण्यास रोशन पुढे सरसावला होता. गोलंदाजी चांगली केली म्हणजे 27 मध्ये 1 धाव आपण दिली. म्हणून पहिल्या षटकामध्ये पाहिले गेलं तर 2 गडी बाद आणि 7 धावा दिल्या होत्या. तोच रोशन आपण पाहिले गेला रोशन कामगिरी करताना. धाव संख्या आता आपण पाहणार आहोत ती म्हणजेच सोनिका माता रावतेपाडा संघाची धाव संख्या होते. तिसरे षटक मार्गस्थ 24 धाव संख्या. षटकातला पुढे चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय विराज वरठा चेडोबा स्पोर्ट्स संघाकडून. स्ट्राइक एंडवर रोशन. विकास आहे. आता मात्र ऑफिसची खेळून काय चेंडू पुन्हा एकदा विश्वनाथ वरठा ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष. पण आता मात्र चेंडू वेगाने फेकला गेला. क्षेत्ररक्षक कोण आहे पहा. या फेकाफेकी केली जाते ज्याप्रमाणे. आता मात्र चेंडू चेंडू आरपार सीमा पार चौकारासाठी. पंचाचा निर्णय तो 7 धावा येता येत. ज्याप्रमाणे आपण मोठा फटका मारला नव्हता मात्र फेकीमध्ये 2 धाव पण काढल्या आणि फेकला गेला चेंडू. धाव संख्या आल्या 6. 4+2. जर धाव संख्या कमी आहे मात्र एक्स्ट्रा धावा देतोय. निश्चितच आपल्याला कमी धावा होत आहेत जिंकण्यासाठी का तर चांगला सामना रंगात यायचा असेल तर धाव संख्या पुढे 6. धाव संख्या 30. तिसऱ्या षटक मार्गस्थ. धाव संख्या समानदार. चांगली गोलंदाजी आहे रावतेपाडा ए संघामध्ये. गोलंदाज मनेश आहे, विशाल आहे. चांगली गोलंदाजी केली होती. आतापर्यंत 10 धावा दिल्या होत्या 3 षटकामध्ये. विसरून चालणार नाही. पुढे चेंडू. आता मात्र लेक्चर चेंडू सरसावते पुढे विशाल. फोर जातो. क्या बात आहे, जबरदस्त. धन्यवाद डीजे. तर 2 संघांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. आरबी नगर कुहे आणि गोटगाव नाणेफेकीसाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये. या स्पर्धेचे प्रमुख अतिथी आपण पाहतोय भावेश पिलाना याच्याकडून या मॅचची नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचे.
आता मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा येणं झाल्या आहेत. मी म्हणेन की निश्चितच या फक्त आणि फक्त 4 धावा असताना 6 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्या आणि काय महागात पडू शकतं पाहूया. धन्यवाद छगन सर. तर या ठिकाणी नाणेफेक केली जाते. आपण पाहतोय प्रमुख मान्यवर भवेश पिलानांच्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीची कॉल केली जाते. फर्स्ट सेमीफायनल आपण पाहणार एका बाजूने आरबी नगर कुहे तर एका बाजूने आपण पाहतोय जिवलक ग्रुप घोटगाव संघ. यस नाणेफेक केली जाते. कॉल दिला जातो आरबी नगर कुहे संघाकडून. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकले गेले घोटगाव संघाने. आपण नाणेफेक जिंकले गेले काय निर्णय असेल? पहिल्यांदा तर फील्ड करणार आम्ही आणि कमीत कमी धावांनी त्यांना रोखणार. या आयोजनाबद्दल काय सांगशील? एकदम चांगल्या प्रकारे इथे आयोजन केला आणि पहिल्यांदा गुरुवारी आम्ही खेळायला तेव्हा एकदम भारी झालंय. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण आरबी नगर कुहे संघाकडे बोलूया. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? बॅट फर्स्ट. म्हणजे आता तुमच्या मनासारखं झालंय. तुम्हाला फलंदाजी करायची आहे तर 3 षटकांमध्ये किती धावांचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही 35 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आता आपण पाहत आहोत या दिवशीचा शेवटचा सामना पाहणार आहोत आणि शेवटच्या सामन्यामध्ये कोण सुपरमध्ये प्रवेश करेल रावते आपला संघ की चेडवा स्पोर्ट्स जाणपडा संघ. मात्र जर रावताच्या संघाला जर सुपर प्रवेश करायचा असेल तर 34च्या आत रोकावा लागेल. मात्र चेडवा स्पोर्ट्स संघाला जर सुपर मध्ये प्रवेश करायचा असेल तर 35 धावा या 3 षटकामध्ये जमावे लागतीलच. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी असताना मात्र 35 धावांचं आव्हान रावतेपाडा एस संघाने दिलेलं आहे. थोडीशी फेकाफेकी झाली होती. क्षेत्ररक्षण 42 क्षेत्र झालं होतं. 3 क्षेत्ररक्षण असताना शेवटच्या चेंडू 2 धावा आल्या असत्या मात्र चेंडू आरपार सीमापार चौकार झाला. थोडासा दबाव आला मात्र विशाल आणि विराज पुढे सरसावतो. ज्याप्रमाणे विशाल आणि विराज फलंदाजी पाहिली, गोलंदाजी सुद्धा पाहिले आपण, एक सुंदर अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आणि या फलंदाजी विराज, विशाल, विकास, नवनाथ, शिवनाथ यांच्या या कामगिरीवर आपला संघ चेडवा स्पोर्ट्स संघ आपलं जांभूळपाडा गावाचं, लाखिवली गावाचं नाव पुढे नेतोय. तो त्याचप्रमाणे पुढे सरसवले आहेत फलंदाज विशाल नॉन स्ट्राईक एंडवर आणि विराज आपण पाहिलं गेलं तर स्ट्राईक एंडवर. पण प्रथम गोलंदाजीसाठी येतोय रोशन मोर आणि प्रत्येक षटकामध्ये आपल्या 3 षटक आणि 35 धावा. व्यासपीठावर उपस्थित झालेले ग्रामपंचायत उपसरपंच साहेब रवींद्र मडवे आणि जिल्हा परिषद सदस्य सुद्धा उपस्थित होते. त्याचप्रमाणे आदिवासी असोसिएशन क्रिकेटचे उपाध्यक्ष आहेत रवींद्र मडवे. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न षटकारासाठी क्या बात आहे. 2 लगातार षटकार मारले होते विराज यांनी. डीजेची कमतरता जाणवली जाते थोडीफार. आणि पहिल्या चेंडू रिव्हर्स शॉट षटकारासह एक चांगली तालीम दाखवतात. जबरदस्त क्या बात आहे. रिव्हर्स शॉट आणि षटकार. आता मात्र चांगल्या फलीने खेळता येत नव्हतं. मात्र रिव्हर्स शॉट मारताना षटकार मारला होता. पहिल्या चेंडू 6 धावा आला होता विराजाच्या बॅट मधून. आपण पालीमध्ये पाहिले गेलं तर सामना आपण हरत असताना मात्र विराज याने 2 रिव्हर्स शॉट मारले होते आणि विजयाकडे संघ नेला होता. तोच विराज मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला होता. गोलंदाजी चांगली केली होती विराज याने. आता मात्र गोलंदाज जातोय रोशन मोर. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट. चेंडू आपण थोडासा बाहेर जेवढ लेग बाय आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉटचा प्रयत्न केला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 7. आपण पाहणार विराज
माननीय श्री बाळाराम आहेड साहेब यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर येऊन उपस्थित राहण्यास स्थानापन्न व्हायचे आहे आणि शिवसाई स्पोर्ट्स आपलं शब्द सुमनाने स्वागत करत आहे. पुढे चेंडू रोशन तू विशाल. आता मात्र विशाल फटका मारण्याचा प्रकार करण्यासाठी चेंडू जातोय. पुढे पाहूया आता चेंडू जाईल. वन बॉल आर पार सीमापार चौकारासाठी. क्या बात आहे. एक विशाल एक विराज. जी सरासरी आपल्याला गाठीची होती ती सरासरीचा पाठलाग करताना मात्र 11 धावा जमा जातात. 2 फलंदाज विराज आणि विशाल. मात्र ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता विराज याने, त्याचप्रमाणे पहिल्या चेंडूवर आपल्या वैयक्तिक खाता खोलं जाते विशाल चौकारासह. मात्र गोलंदाज रोशन मोर श्री सोनिका मात्र आपल्या संघाकडून. पुढे चेंडू यॉर्कर चेंडू जबरदस्त चेंडू हाताला होता. मात्र बॅटची एज घे चेंडू पुढे सरकवला. 1 धाव आली. धावसंख्येत वाढत धावसंख्येला 12. आता आपण सरासरी पाहतोय. एक जी सरासरी आपल्याला हवी होती ती सरासरी आपण गाठली जाते आणि धावसंख्या होते 12. जर विचार केला 12ची सरासरी जर धावसंख्या जमून गेली धावसंख्या होती 36. मात्र धावसंख्या हवी आहे 35. ज्याप्रमाणे खातं उघड केलं होतं पहिल्या चेंडूवर षटकारण्याची तोच विराज स्ट्राईक एंडवर जातोय. मात्र प्रत्येक चेंडूवर विशाल रावते एक मार्गदर्शन करताना चेंडू आपल्याला कोणत्या प्रकारे हाताळण्याचा आहे आणि आपल्या विजयाकडे जायचं. 34 धावा आपण जमवलेले आहेत. 35 धावांचं आव्हान असेल आणि गोलंदाजी कशी करावी. आखुडबाई चेंडू थोडासा लालूबाई चांद दिला होता. चेंडू पुढे जाईल आरपार सीमापार चौकारासाठी. वा जबरदस्त विराज सलाम असेल चेडवा स्पोर्ट्स संघाचा. वा जबरदस्त फटका मारते विशाल. 1 षटकाराने 1 चौकारासह. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समातून आपण पाहणार आहोत. धाव संख्या होते बिनबाद 16. आता आपण 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. 35 धावांचा आव्हान असताना मात्र पहिल्या षटकामध्ये धावा येतात 16 आणि पहिलं षटक कोण हाताळलं होतं रोशन मोर. दुसरं षटक हातासाठी येतोय मनेश गडग. जबरदस्त फलंदाजी. आता आपण पाहणार भागीदारी 6 चेंडू आणि भागीदारी होती 16 धावांची. आणि समोर संघ कोण आहे तो चेडबा स्पोर्ट्स जवळपडा संघ आणि क्षेत्रक्षणात स्वीकारलेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय तुम्हालेच रावतेपडा ए संघ आणि आपल्या पहिल्या नाण्याची पहिली बाजू हातात आपण पाहिले गेलं तर 34 धावा जमणार. 35 धावांचं आव्हान दिले गेलं. दुसऱ्या षटक हातात मनेश गडग. आता मात्र मोठा फटका. आता मात्र निश्चितच गडी गारद होतो का आणि विशालाची खेळी संपत होते. वा जबरदस्त. एक हमरते तुम्हारी पहिली षटक हाताळण्यासाठी आला होता मनेश. आता मात्र विशाल यांचे झेलबाद घेतो. जबरदस्त. वा पहिल्या मनेश याने पहिल्या चेंडूवर गडीघात केला. विशाल 5 धावीवर खेळत होता. पहिल्या चेंडूवर चौकार खणखणी चौकार आला होता. 1 धाव पळून काढली होती. धाव संख्येत आपण पाहतो धावसंख्या होती तुम्ही 16. 1 गडी बाद. चेडबा स्पोर्ट्स जवळपडा संघाची 35 धावांचा आव्हान असताना दुसरे षटक जबरदस्त. पहिल्या चेंडू हाताला मनेश गडग रावतेपडा ए संघाकडून. दुसऱ्या चेंडू हाताला पुन्हा एकदा पाहतो विराज आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील केली जाते. बाद केला जातो. विराज आहे ना. क्या बात है.
आता मात्र मनेश आपण पाहणार तो हॅट्रिक चान्स पहिला गडी गाळत केला विशाल आणि सलामाच्या सलामी दुसरा आपण पाहणार विराज. आता मात्र चांगलं खिंडर पाडलं गेलं चेडबा स्पोर्ट संघास आणि 2 गडी गाळत होत आहेत विशाल आणि विराज. मात्र विशाल नंतर आला गेला विकास वरठा तदनंतर पाहणार शिवनाथ गोंड. विशाल गोंडचे बंधू शिवनाथ गोंड पुढे सरसावतात. तर या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतंय बालाराम आयडा यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचंय. बालाराम आयडा या ठिकाणी शुभ आगमन झालं या क्रीडा नगरीमध्ये. लगेच आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचो. उठू छगन सर. निश्चितच राजू काटे साहेब यांच्याकडून सुपर 4 मध्ये आलेल्या संघास सर्व संघास बेस्ट ऑफ लक आणि शिवसाई स्पोर्ट्स चषकात सुद्धा चांगल्या शुभेच्छा येतात राजू काटे सर यांच्याकडून. वा क्या बात आहे. आता मात्र बॅटचे एज घेत चेंडू पुढे सरसावला. चेंडू कुठे पाहूया जी गरज ती गरज पूर्ण होते आणि चूक केली जाते एसटीएस कडून. धावसंख्या होते 20 उर्वरित चेंडू मध्ये आपण पाहणार आहोत 15 धावांची आवश्यकता असताना आहे. मात्र सुपर मध्ये प्रवेश केलेल्या सर्व संघास अतिशय उत्कृष्ट कॉमेंटेटर राजू काटेल यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत सर्व संघास. त्याचप्रमाणे शिवसाई स्पोर्ट्स चषकासाठी सुद्धा शुभेच्छा येतात राजू काटे साहेबांकडून. आपण पाहणार आहोत एक चाना खनगिरी चौकार असा धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 20. मात्र दुसरी षटक हातातली मनेश गडग हॅट्रिक वर असताना मात्र 2 गडी बाद तिसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. चूक केली यष्टीरक्षकांनी. पुढील चेंडू आता दोन चेंडूवर 2 विकेट आले होते. मात्र एक हमारी तो एक तुम्हारी तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौथ्या चेंडूवर एक जबरदस्त पकड मारताना षटकार मारताना पाहतो शिवनाथ. धावसंख्या पुढे 26. आता मात्र पुढे चेंडू पुन्हा एकदा पाहणार आहोत. बॅटचे एज घेत पुढे 30 सरकार चेंडू विशाल रावते तिकडे धाव घेतला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का. निश्चितच थोडासा दबाव आला असेल आणि 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावनीशी धावसंख्या पुढे सरसावले. षटक समाप्त होते. धावसंख्या होते 28. आता मात्र पाहतो तिसरे षटक आणि धावसंख्या हवी आहे ती म्हणजेच 7. मानेश्वर भूषण बिडवी सर उपस्थित झालेले आहेत आणि नुसतं उपस्थित नाही तर त्याने या चषकासाठी शिवसाई स्पोर्ट्स 2000 रुपयाचे पारितोषिक वासिंद गावचे आमचे देणगीदार लाभले आहेत. उपस्थित भूषण बिडवी सर स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शिवसाई स्पोर्ट्स मार्फत सध्या स्वागत केले जाते. आपण पाहणार आहोत निश्चितच एक तिसरे षटकांसाठी पुन्हा एकदा विशाल आणि चेंडू पाहणार 6. धाव संख्या हवी आहे ती म्हणजेच 7. आणि स्ट्राइक एंडवर कोण आहे तर शिवनाथ गोंड. चांगलंच शेवटच्या चेंडू मध्ये एक षटकारा आला होता, एक चौकारा आला होता आणि एक धाव स्ट्राइक एंड विकास. ज्याप्रमाणे नवनाथ यांनी एक खणखणीत षटकार मारला होता, चौकार मारला होता आणि पुन्हा एकदा वापसी केलेली आहे चेडबा सट संघाने. आणि आजच्या दिवसाचा कोण हिरो ठरणार आणि या हिरोची 6 चेंडूमध्ये आपल्याला निर्णय समजणार आहे. आणि सुपर मध्ये कोण प्रवेश करेल तर चौसष्ट हातासाठी येतोय विशाल रावते. रावते स्पोर्ट्स संघाकडून यारकर चेंडू आता गॅप चेंडू आता मात्र पाहणार आहोत पहिल्या चेंडूवर खणकानात चौकार मार. चेडबा स्पोर्ट्स सुगंध घेतोय विजयाचा. मात्र विशाल रावते पुढे सरसावतोय.
आता मात्र चांगला कडकला चेंडू एक धाव येते छठ्या सरकारमध्ये बॉर्डर दाखवते आपण विजय सोडून दिलेला आहे. विजय संघ ठरतोय का चेंडूवर संघ 2 धाव येता येत. वाह क्या बात आहे. आता मात्र पाहणार पहिल्या चेंडूवर 4 धावा दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. आता मध्ये 4 चेंडू आणि 1 धावाची गरज. मात्र ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल आणि पाहणार आहोत क्षेत्ररक्षण अंब्रेला क्षेत्ररक्षण लावलं जातंय. मात्र विशाल 63 घेऊन येताना 2 चेंडूत 6 धावा देत मात्र 4 चेंडू आणि 1 धाव स्ट्राईक एंडवर विशाल 2 चेंडू 6 धावा काढलेल्या आहेत. क्या बात आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आहे का. मात्र 1 धाव सुद्धा आपण 6 चेंडू असताना 1 धाव सुद्धा दिलेली नाही आहे. हे रेकॉर्ड आपण पाहतो. मात्र तदनंतर आता आपण इथे आहोत. आज वर्तमान काळ आहे. या वर्तमान काळात काय घडतंय बिघडतंय आपण भविष्य काळाचा विचार मित्रांनो करू नये. आता मात्र पहिल्या चेंडूवर चांगले अपील केलेला चेंडू निर्धाव जातोय. एसटी पुढील काम करतो. क्या बात जबरदस्त समीकरण चेंज होते. आता पण 3 चेंडू आणि 1 धाव. मात्र विशाल याने 6 धावा जमवल्या आहेत 2 चेंडू मध्ये. आता मात्र शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षकांचा भरणा होतोय. मी पाहतोय की जबरदस्त चारही बाजूने गच्च भरलेलं प्रेक्षक आणि आपण पण आजच्या दिवसात शेवटचा सामना सुपर 4 मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असेल. मात्र 1 धाव दूर. आता मात्र पुन्हा एकदा मोठे अपील केले जाते. बाद विशाल याने विशाल कामगिरी करतात. 2 चेंडूवर 6 धावा आल्या. मध्ये 2 चेंडूवर 0 धावा येतात. ज्याप्रमाणे राजाराम भोरे नगर असा सामना सुरू होता त्याप्रमाणे गावदेव इलेव्हन सुद्धा सामना सुरू होता आणि 6 चेंडू मध्ये 6 धावा असताना मात्र षटक घेऊन आला सदानंद आणि 6 धावा. ह्या एक कठीण परिस्थितीमध्ये मी म्हणेन विजय संघ गेला आरबी नगर राजाराम भोरे नगर संघ 6 चेंडू मध्ये 6 धावा ह्या दिल्या नव्हत्या आणि आज सुपर 4 मध्ये प्रवेश केला तो संघ राजाराम भोरे नगर संघ. आता पाहणार आहोत 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना मात्र 2 चेंडू मध्ये 6 धावा आलेल्या आहेत मित्रांनो आणि 4 चेंडू मध्ये 1 धाव असताना 2 चेंडू खर्च केल्यात 1 धावासाठी. मात्र आता पाहणार आहोत 2 चेंडू आणि 1 धाव. मात्र पाहतो आणि सलामीचं मी म्हणेन की स्ट्राईक एंड कोण जाईल तर नवनाथ गोंड. आता मात्र अंब्रेला आता मात्र कमजोर दिलो आलोने हे सामना पाहायचं नाहीये. छातीवर हात ठेवायचा आहे. शेवटच्या चेंडूवर 1 धाव हवी आहे. सामना आता मात्र रोमांच निश्चितच. नवनाथ सारखा गोल फलंदाज विशाल चांगली गोंधळी करताना 6 चेंडू 7 धावा असताना मात्र आता शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला जातोय आणि चेंडू